नमस्कार भावांनो बहिणींनो. चालू आहे बघा सकाळ धरण ठिबकचं राहिलेलं काम. काल अर्धच झालं, आज अर्ध राहिलेलं पूर्ण करत आलोय. एक 10-20 मिनिटात आपलं इथलं काम पूर्ण होईल. अजून आंघोळ नाही काय नाही. अण्णा आंघोळ करून आले तर पण मी काही केली नाही. सकाळ सकाळ तिन्हीला म्हणलं आंघोळच्या आधी तिथं चिंबोर आवळ तिथं ती चुलते रानाला तिथं चिंबोर आहे. टाळी पिन नाही तिथं. टाळी तिथं एका एकात आणली आणि तिथं टाकायचं चालू आहे. कारण आता एकच पाईपलाईन आहे ना. मग आता ह्याच्यावर प्रेशर द्यायचं म्हणल्यानंतर टिबकला चिंबूर बिंबूर सगळं आवळून ठेवावं लागतं. आणि ही अशी सिस्टीम केली बघा. इथं येणं केलंय आणि बघा हे असं सगळं टिबक करून टाकलं बघा. त्या घराच्या अलीकडे बसणं ते इथवर ही अर्धा एकराला पूर्ण टिबक करून टाकलंय बघा. इथं एक तुकडा राहिला तेवढा ते वर नेऊन जोडायचा. बाकी सगळं सगळं म्हणजे सगळं तुम्हाला धावतो मी फिरून धावतो सगळं. बघा हे कसं दिसतंय आता लाईनिंगनं. भुईमुग आपला चांगला उगवून आलाय. 1 नंबर भुईमुग आलाय. आणि ही ठिबक पिन आता 1 नंबर केलंय. कसं केलंय नक्की कमेंट करून सांगा. दारं धरायला ताप नको आणि पाण्याचा पिन ताप लय वाचतोय. लय म्हणजे लय प्रमाणात पाण्याचा ताप वाचतो या. बघा हे कसं आहे चिंबोर. आता बघा तिथं चिंबोर आहे आपला. बघा त्या चिंबोरनं जोडलंय बघितला. तिथनं असं जोडत 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 सगळं आणलं या. ओके म्हणजे दिसायला लागलंय. पाणी पिणं आता 1 नंबर. आज ट्रायल करणार आहे. दिवसाची लाईट आहे कधी तर. आता एवढं जोडून झालं हे सगळं. आणि हे तर बघा क्वाक केलाय ही निम्यात. का केलाय माहिती आहे का. हे रान हाय असं जरा उताराचं. इकडं उतार आहे. मग इकडं ही साईड अशी पूर्ण उतारायची आहे म्हणून हिथं क्वाक करून ठेवलाय बघा. हिथला क्वाक काय करायचा व्हायचा सोडायचा इकडं. आणि इकडं ह्या चढाला मात्र फुल पाणी सोडायचं. आणि इकडं एक 10-17 वपरात येतं. ते वप्याला उगं अर्ध्यापेक्षा कमी करून क्वाक ठेवायचा आणि इकडं जरा जास्त ठेवायचा. पाणी सगळीकडे समान पडायसाठी मध्ये क्वाक टाकलाय. आणि अशा लांबड्या हातारलेल्या. जरी समजा नाही पडना तर हिथला क्वाक पूर्णच बंद करायचा. पलीकडच्या भागाला आधी पूर्ण द्यायचं आणि नंतर ही अलीकडच्या भागाला अशी सिस्टीम राबवली. आणि तिथं चिंबूरला काढून तिथं स्टील पीस ही सगळं जोडून ओके सिस्टीम केली आहे बघा. आज ट्रायल करतो मग तुम्हाला दावतो पाणी बिणी पडताना सगळं कसं दिसायला. मका खालची काळी झर नसती मका आली आहे बघा. एरिया त्या दिवशी टाकला मका वाढा लागली भिजवली ती काळी झर मका आली नसती. 1 नंबर. असलं बंडल आणलं तर रक्षाचं हे दिसलं का. हे खालचं हे रक्षाचं बंडल आहे का. असलं बंडल आणलं होतं. 4.5 बंडल गेलं बघा एवढ्याला. अर्धा उरला. 4.5 बंडल मध्ये हे अर्धा एकर झालं बघा. टोटल किती खर्च आला माहिती आहे का. 3 आणि 3 1.5 4.5 टोटल खर्च आला. पण आपलं घरचं होतं. ही पायपा जी आहे त्या का 7 पायपा होत्या. 7 पायपा घरच्या आपल्या होत्या. ही पायपाचा खर्च वाचला म्हणून ही 4.5 आपलं टिबक झालं अर्धा एकराला. पण ही पायपा जी होत्या 2 इंची ही पूर्ण आपल्या होत्या. गेल्या वर्षी वरच्या शेतात तिकडं आणलं होतं ते जर राहिलं होतं. बघा इकडं हे तुरीत चिंबोरा इकडं चलत्याचा ते आवळायचा चालू आहे. या आवडलं म्हणजे टेन्शन नाही. बसत नाही बरं. बसत नाही. 3.5 काळी 3 इंची पाईपलाईन बसवली आहे. गळणार का पाण्यात ह्यातनं मधनं जाऊ शकते पाणी थोडं. हां मधल्या भागात जाणार पाणी. नट जर टाकली तर नट टाकाय बसतच नाही. ते टाळे मग तोडून बसवावं लागते. होय 2 मी होलं ॲडजस्ट करून बसवलं ओढून असं पाना घालवणार. बसत नाही. 3 इंचीच लागतात. बरं बघू आजचे दिवस ट्राय करू. ट्राय तरी घेऊया. मग पुन्हा 3 इंची आपल्याकडे नट आहे. मग 3 इंची आणून राहिले. मग गावात मिळते की टाळे. गावात मिळते कुठे मिळते. ट्राय करू. जर वाटलं तसं गळायला लागलं तर मग 3 इंची आणू. राहू द्या लय आवडू नका वरचं ते गंजलं आधीच. ते पाणी गेलं पाणी लई जातं इथं. टाळीच नाही तिथं काय करायचं कळत नाही. पाणी आपल्याला खाली घेतो पाणी आपण. तुरी चांगली आली त्या.
वाळून गेले तरी पाक. नवीन मात बोला सगळं वळा कसं झाड कसं वळले हं. तसं हे असं पण हे तुरी काढताना गळत नाही त्या पुन्हा. लई कडक वळलं ह्या सांबट ओलं हो. वळा ती टाकल्यावर खाली हां हां. बायांनी शेंगाने हे काय केलं कळू गेले नाही ते आम्हाला खाय सुद्धा नाही खाल्ले आपल्या माघारी. उचललं तर असं जाऊ काय होत नाही. हा बा गेलाय बघा आज सासूबाईला बेत करायला मटण आणणार बोकडाचं. आठपडीला गेलाय गडी. अण्णा मका चांगली आली खालच्या काळी झारा. खाली एक गेळा घ्यायचा दोन्ही खाला पाणी लावायचं. अजून जेवण नाही काय नाही बघा. तोंड धुवून आलोय. अण्णानं काय आंघोळ केली चहा पिले. मी पिणे एक अर्ध सफरचंद खाऊन चिटकवलं का बंडल हो चिटकोला येईन पिशवीत ठेवायचं राहिलंय. आता काय करू माहिती आहे का? ती राहू द्या असंच कुठं सगळ्यावर राहू द्या नको एवढी ही करू घे हातासारखं. तिकडे नाही लागते तीच की तिकडं तिथंच त्या चिंबर पैसे हात घे ते मुरमट टाकू. एकच असते एकच टाकू आणि ती तुकड्याला काय करू जॉईनर मिळाला डिगांचीला गेलो तर जॉईनर ती पण तुकडा तसा वाढवू पण तसं कुठं लागेल तिथं नाही ते चिंपर पलीकडे जो तुकड्याला जॉईनर टाकू. आता फक्त हे जोडून ठेवू ड्रिल मारून ती पॅकिंग टाकून हातरून ठेवू. हां झाला तिकडं. थांबा 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 थांबा. हां धरावर खाली आतरू देऊ नका खाली गोतवू देऊ नका त्यात. टाईट धरा लांबली खाली चाला माझी टाईट होते खाली चढत नाही. बघ पुरलं तर चांगलीच गोष्ट झाली. जरी नाही पडली ती तुकडा टाकायचा जो का करायचा ठेवून तर. हां हां इथं घ्यायचं बरोबर या त्या डोंब्यावर आलं पाहिजे. त्या डोंब्यावर टाकायचे या नाही तिथनं पुढे पण ते टाकायचं आहे पण जॉईनर आणून द्यायच टाकून काय करायचं उरवून ठेवून ते उरवून सारायचं नाही काय हाय दाट पडत पडली तर जरा सारायचं कशाला. हे मुरमच आहे पाईपलाईन उकारल्यामुळे मुरमाव जरा हे होणार आहे. सामान आणलंय येत आहे ड्रिल पाडाय तिकडं बंडल बंडल टाकायचं तेवढं आहे. ती पलीकडे बंडल आहे का पिशवीत टाका. तिथं काय झालं ही पाईपलाईन उकरल्यामुळं मित्रांनो मुरुम निघलाय म्हणून मुरमाव जरा अर्धी लाईन उरली होती ती एक्स्ट्रा पूर्णच फिरवा पूर्ण. हां घाण निघोस तर पूर्णच फिरवा. अर्धी लाईन उरली ही मुरमाव देतो टाकून म्हणजे आपलं रान गराळतंय. बरं झालंय का ठिबक सांगा कमेंटमध्ये. असा झालाय प्लॉट बघा. अनुभवी कोण असेल तर सांगा व्यवस्थित झालंय का.